नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. सुयश कला क्रीडा मंडळ ठाणे पूर्वतर्फे व्याख्यानमाला 2024चं आयोजन. सुयश कला क्रीडा मंडळ ठाणे पूर्वतर्फे व्याख्यानमाला 2024चं आयोजन 1 ते 3 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आलं आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या व्याख्यानमालेचे 20वे वर्ष असून या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प अभिनेता स्वप्नील जोशी यांच्याशी मनमोकळ्या गप्पांनी गुंफण्यात आले. वृत्तनिवेदिका अनुपमा खानविलकर यांनी त्यांना रसिकांच्या मनातील प्रश्नांनी बोलतं केलं. यावेळी ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर मुलाखतीदरम्यान अभिनेते स्वप्नील जोशी यांनी काही विषयांवरती चर्चा केली. मी जरी शिफ्ट झालो असलो तरी अजूनही गिरगावकर आहे. गिरगावने मला खूप काही दिलं. रामानंद सागर माझ्यासाठी गुरु होते. त्यांचा रोल समजावण्याची पद्धत खूप वेगळी होती. कृष्णाच्या भूमिकेवेळी भेटणारी लोक माझ्या पाया पडायची. मला देव समजायची. मला ते आवडत नव्हतं, पण रामानंद सागर यांनी मला समजावलं ते तुझ्या नाही तर कृष्णाच्या पाया पडतात. मी आजही घरात एक सामान्य मराठी माणसासारखं जगतो. मी घरातलं काम करतो, घराबाहेर मी स्टार असतो. स्वप्नील जोशी सेलिब्रिटीकडे काम करतो आणि घरी आल्यावरती सामान्य स्वप्नील जोशी असतो, असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं. मी आत्तापर्यंत फक्त 18 सिनेमामध्ये काम केलं आहे. मला रोमॅन्टिक रोल आवडतात. प्रेम, रोमांस यातच सुख आहे, ते मला आवडतं. माझ्या सर्व हिरोईन्स माझ्या चांगल्या मैत्रिणी आहेत. मला किंवा त्यांना खूप गॉसिपला सामोरं जावं लागतं. पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ आहे. यांसारख्या विविध विषयांवरती स्वप्नील जोशी यांनी या ठिकाणी मनमोकळ्या अशा गप्पा मारल्या. एक बलस्थान आणि ती बलस्थानं घेऊन त्या चित्रपटामध्ये येतात आणि मी खूप भाग्यवान आहे की मला या सगळ्यांबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि खूप मजा आहे त्यांच्याबरोबर काम करताना आणि वी आर ग्रेट फ्रेंड्स ऑफ स्क्रीन आणि ते ट्रान्सलेट होतं ऑन स्क्रीन. आणि मुक्ता आणि तुझी तर केमिस्ट्री इतकी जबरदस्त होती की म्हणजे लोक म्हणायचे की तुम्ही लग्न केलंय वगैरे अशा टाईपमध्ये. म्हणजे तुला फोन येणं, मेसेजेस होणं, ते मला वाटतं खूप ते किस्से तुझे रंगलेले. म्हणजे मुक्ताच्या वाढदिवसाला मला आणि माझ्या वाढदिवसाला मुक्ताला किमान 50-50 फोन येतात आणि तसेवाले फोन येतात की आहे का घरी कोण, अहो बायको मुक्ता बरोबर आहेत का घरी, म्हटलं नाही आहेत. आता मी तर ही बायको नाही वगैरे ह्याच्या पलीकडे गेलो आम्ही, नाही आहेत. बरं सांगा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात कारण त्यांचा फोन लागत नाही आहे. ओके सांगतो. सो इतकं मी तुम्हाला माझा आणि लीनाचा एक कमाल किस्सा सांगतो मुक्ताबरोबरचा. एका लग्नाची दुसरी गोष्ट असं जोरात होतं, म्हणजे असं मौसम होता एका लग्नाची दुसरी गोष्ट. आणि लीना आणि माझं लग्न झालं होतं. त्याला एक वर्ष 1.5 वर्ष लीना नवीन होती. सगळे झटके तिला बसले नव्हते आणि तिला असं वाटत होतं हा हिरो आहे ठीक आहे, पण नंतर तिला एक तर पहिल्यांदा आम्ही ह्या मोठ्या कार्यक्रमाला मी लीनाला घेऊन गेलो होतो. असं एक मोठा कार्यक्रम होता आणि लीना आली आणि एक काकू आले अशा समोर. आम्ही बघतो खूप छान वगैरे. नंतर मला लीना बाजूला उभी होती माझ्या आणि आम्ही चालतोय गर्दीत आणि काकू मला म्हणल्या मग बायको कुठे आहे. तर मी नकळत, तोपर्यंत मला लक्षात नाही आलं होणार काय, मग मी नकळत असं दाखवलं की आणली ना. तर काकू लीनाच्या तोंडावर म्हटल्या ही खोटी नाही हो, खरी बायको कुठे आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते.
घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. प्रशांत कॉर्नरच्या तिसऱ्या फॅक्टरी भेटीसाठी खवय्यांची गर्दी. ठाण्यातील अस्सल गर्दी खवय्यांच्या मनात प्रशांत कॉर्नरसाठी वेगळी जागा आहे. मिठाई, फरसाण, वेगवेगळे पदार्थ घेण्यासाठी प्रशांत कॉर्नरमध्ये ठाणेकर गर्दी करत असतात. ग्राहकांच्या विश्वासाला पात्र ठरल्यानंतरही प्रशांत कॉर्नरच्या व्यवस्थापनाकडे एक पाऊल पुढे टाकत थेट ग्राहकांनाच आपल्या फॅक्टरीत बोलवून खाद्यपदार्थ कसे बनवले जातात, त्यासाठी कशी सुरक्षितता बाळगली जाते, बनवलेल्या पदार्थांचे वितरण कसे होते हे बघण्याची संधी दिली. मागील 2 वर्षापासून सुरू झालेल्या या उपक्रमाचं यंदाच्या प्रवास आजपासून सुरुवात झाली आहे. आज पहिला दिवस असून ठाणेकरांनी फॅक्टरी बघण्यासाठी एकच गर्दी केली होती. आज, उद्या आणि नंतर 10 आणि 11 फेब्रुवारी रोजी ठाणेकरांसाठी ही फॅक्टरी बघता येणार आहे. आज, उद्या आणि नंतर 10 आणि 11 फेब्रुवारी रोजी ठाणेकरांना ही फॅक्टरी बघता येणार आहे. पद्धतीने तुम्ही जी मिठाई किंवा जे काही डंपिंग प्रोडक्ट खाणार आहात खाता आहात त्याची कुठल्या हायजीन लेवलला मॅनेज आहे आणि आलेले ग्राहकही असतील तर प्रत्येकाच्या मनात हा एक ॲक्च्युली आमचं कन्सेप्ट एवढंच आहे की आमचं प्रामाणिकपणा की कस्टमरनी येऊन आमची फॅक्टरी बघावी की आम्ही ज्या प्रकारचं प्रोडक्ट बनवतो, क्वालिटी बनवतो, आमची कुठेही प्रकारचं फसवणूक नसते कस्टमरला. आम्हाला हेच सांगायचं आहे की आम्ही कस्टमरशी प्रामाणिक आहोत. हेच आमचं कन्सेप्ट आहे मेन म्हणजे. आम्ही इकडे कस्टमरला आमचं रॉ मटेरियल कुठच्या क्वालिटीचं वापरतो ते दाखवणार आहे. मिठाईची प्रोसेस कशी होते, त्यामध्ये काय प्रकारचं आम्ही प्रोडक्ट यूज करतो ते आम्ही सगळं सांगणार आहोत त्यांना. आणि ज्या प्रकारची हायजीन मेंटेन केली जाते ते आम्ही इकडे दाखवणार आहोत त्यांना. स्वच्छतेबद्दल जे आम्ही इकडे प्रोसेस करतो म्हणजे एव्हरीडे आम्ही जशी क्लिनिंग करतो तशीच ह्या दरवर्षी दर टायमाला असते आमच्याकडे ठेवलेली. आणि एव्हरीडे आम्ही क्लिनिंग करत असतो तर त्यामध्ये तुम्हाला वरती बघायला मिळेल की आमची काय प्रकारची हायजीन आम्ही मेंटेन करतो. तो व्यवस्थित आहे ना, चांगला आहे ना, की त्या पदार्थ मागे काय होत नाहीये ना, की हा उद्देश कार्यक्रम ठेवण्याचा उद्देश एकच आहे की प्रत्येकाला अधिकार आहे आमच्या सगळ्या कस्टमर्सला, कारण की हे साम्राज्य आमच्या कस्टमर्समुळे सगळं. तर आमचं जे पदार्थ ते आम्ही त्यांना खाऊ घालू इच्छितो तर ते पदार्थ बनतात कसे, त्याच्या मागे काय टीमवर्क आहे, काय हायजीन आहे, काय प्रकारचं रॉ मटेरियल वापरलं जातं ते दाखवण्याचा आमचा एक संदेश आहे. आणि आमचा प्रामाणिकपणा की कुठेही तुम्ही जाता की अरे एक मनात प्रश्न निर्माण होतो दरवेळेला, अरे पदार्थ चांगला आहे का वाईट आहे, की त्याच्या मागे काय फसवणूक तर होत नाहीये ना, हा हेतू आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. सर्वकर स्वच्छता मोहीम ठाणे महानगरपालिकेच्या उथळसर प्रभाग समितीमध्ये कार्यक्षेत्रात राबवण्यात आली. या मोहिमेत रस्ते सफाईबरोबरच या परिसरातील असलेल्या नाल्यांमधील गाळ काढण्यात आला. नालेसफाई फक्त पावसाळ्यापूर्वी न करता आतापासूनच नियमित नाल्यातील गाळ काढल्यास पावसाळ्या अगोदर बहुतांश नालेसफाई होईल, असा विश्वास आयुक्त अभिजित बांगर यांनी यावेळी व्यक्त केला. सर्वकष स्वच्छता मोहिमेत सफाई कर्मचाऱ्यांसमवेत आयुक्त अभिजित बांगर यांनी माजी नगरसेवक नारायण पवार, माजी नगरसेविका दीपा गावण,
अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, सर्व उपआयुक्त, सहाय्यक आयुक्त, महापालिका कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उथळसर प्रभाग समिती अंतर्गत केलेल्या पाचपाकडी येथील ठाणे महानगरपालिका भवन येथून स्वच्छता मोहिमेस प्रारंभ झाला. सर्वप्रथम रस्ते झाडून स्वच्छ करणे, त्यानंतर दुभाजक, फुटपाथ हे स्क्रबरच्या साहाय्याने घासून पाण्याने रस्ते स्वच्छ करण्यात आले. सर्वकर स्वच्छता मोहिमेत शहरातील रस्त्यांची सफाई जरी होत असली तरी परिसरातील नाल्यांमध्ये अडकलेला गाळ काढणे देखील तितकंच महत्त्वाचं असून त्यांना वंदना एसटी डेपो शेजारील आंबेडकर रोड, आनंद पार्क नाला, ऋतू पार्क येथील नाल्यातील गाळ काढण्यात आला. तसेच चेंबर्सची झाकणे उघडून चेंबरमध्ये अडकलेले प्लॅस्टिक तत्सम कचरा यावेळी काढण्यात आला. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. भाजप आमदार आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राडा. महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार. उल्हासनगर हिललाईन पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनातच कल्याणपूर्व शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री समोर आली आहे. या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे कल्याणपूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावरती रात्री उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी संध्याकाळी अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावात आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यात जमिनीवरून वाद सुरू होता. हा वाद शुक्रवारी संध्याकाळी उल्हासनगर हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. मात्र काही वेळातच हिललाईन पोलीस स्टेशनच्या आतच या वादात शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावरती गोळीबार झाला. त्यामुळे जखमी महेश गायकवाड यांना तात्काळ उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र गायकवाड यांच्यावर नेमका गोळीबार कोणी केला याबाबत माहिती मिळू शकली नाही. स्थानिक भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या समक्ष हा प्रकार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनात घडला. यामध्ये महेश गायकवाड गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पाठीत 2 आणि पायात 1 गोळी लागली आहे. त्यांच्यावर सध्या उल्हासनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ठाण्यातील रुग्णालयामध्ये दाखल केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन कल्याणपूर्व विभागातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी काल घडलेल्या घटनेची त्यांनी पोलिसांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच गायकवाड यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांबद्दल डॉक्टरांशी चर्चा केली. झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून या घटनेतून बचावलेल्या गायकवाड यांनी लवकरात लवकर पूर्ण बरे व्हावे अशी भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली. हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये महेश गायकवाड आणि आमदार गणपत गायकवाड हे दोघेही तक्रार देण्यासाठी आले होते. त्या दरम्यान दोघांमध्ये काही चर्चा सुरू होती. त्या दरम्यान अचानक आमदार श्री गणपत गायकवाड यांनी आणि त्यांच्या एका सहकाऱ्यांनी तिथे गोळीबार केला आहे. त्यामुळे 2 लोक जखमी आहेत आणि त्यांचं ट्रीटमेंट सुरू आहे. पुढील कायदेशीर प्रक्रिया आता सुरू आहे. ती सगळी पूर्ण झाल्यावर आपल्याला डिटेल्स.
तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.